आपल्या आजच्या चर्चेत स्वागत आहे. आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआयच्या जगात डोकावणार आहोत आणि त्यातही आपण हे पाहणार आहोत की एआय मानवी भाषा कशी समजते, म्हणजे आपला गोंधळ, आपले विनोद आणि आपल्या तक्रारी सुद्धा. हो, आणि यासाठी आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक टेक्स्ट ॲनालिसिस एक्सरसाइज आहे. बरोबर. पण आपण हे फक्त ट्युटोरियल म्हणून नाही पाहणार, तर एआयच्या भाषिक क्षमतांचा एक एक्सरे म्हणून वापरणार आहोत. अगदी बरोबर. या क्षेत्राला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग किंवा NLP म्हणतात. आजचं आपलं हे प्रात्यक्षिक म्हणजे एका मशीनला भाषेची पहिली ओळख करून देण्यासारखं आहे. यात आपण पाहणार आहोत की भावना ओळखण्यापासून ते मोठ्या मजकुराचा सारांश बनवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर पडद्यामागे नेमकं काय चालतं. म्हणजे आपलं ध्येय स्पष्ट आहे. या एक्सरसाइजच्या माध्यमातून आपण एआयच्या भाषिक समजण्याच्या शिडीची एक एक पायरी चढणार आहोत. चला तर मग या भाषिक यंत्राचं इंजिन उघडून पाहूया. तर कुठलाही प्रयोगाआधी तयारी लागते. या एक्सरसाइजमध्ये आपल्याला काही टेक्स्ट फाईल्स दिले आहेत आणि एक वेब ॲप्लिकेशन. हो, हे आपलं आजचं सँडबॉक्स आहे. एक सुरक्षित प्रयोगशाळा जिथे आपण एआयच्या भाषिक कौशल्यांची चाचणी घेऊ शकतो. आणि सेटअप अगदी सोपा आहे, त्यामुळे आपण त्यात जास्त वेळ घालवणार नाही. नाही, अजिबात नाही. एकीकडे आपले नमुने म्हणजे टेक्स्ट फाईल्स आणि दुसरीकडे ते तपासण्याचं नेब ॲप. महत्वाचं हे नाही की आपण बटणं कशी दाबतो. महत्वाचं हे आहे की प्रत्येक बटन दाबल्यावर एआयच्या डोक्यात नेमकं काय चालतं. चला तर मग आपल्या या प्रयोगशाळेतल्या पहिल्या चाचणीला सुरुवात करूया. आपला पहिला प्रयोग आहे सेंटिमेंट ॲनालिसिस. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण एआयला विचारणार आहोत की दिलेला मजकूर वाचून तुला काय वाटलं. म्हणजे मजकूर सकारात्मक आहे, नकारात्मक की तटस्थ, हे शब्दांसाठी असलेल्या एआय मूड डिटेक्टर सारखं आहे. मूड डिटेक्टर, छान उपमा आहे. हो. तर एक्सरसाइजप्रमाणे आपण ॲपमध्ये ॲनालाइज सेंटिमेंट या पर्यायावर क्लिक करतो आणि review1.txt ही फाईल अपलोड करतो आणि निकाल येतो पॉझिटिव्ह. पण ही काही जादू नाहीये. मग यामागे काय विचार आहे? त्या मॉडेलला हजारो लाखो वाक्यांवर प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यात एक्सलंट, अमेझिंग, लव्ह अशा शब्दांना सकारात्मक गुण दिलेले असतात. आणि पुअर, डिसअपॉइंटेड अशा शब्दांना नकारात्मक. बरोबर. पण एक मिनिटं, हे निव्वळ शब्द ओळखण्यापुरतं नाहीये ना? कारण नॉट गुड या वाक्यात गुड हा सकारात्मक शब्द आहे, पण वाक्याचा अर्थ तर नकारात्मक आहे. अगदी नेमका मुद्दा. इथेच तर खरी गंमत आहे. सुरुवातीची मॉडेल्स इथेच चुकायची. पण आत्ताची मॉडेल्स केवळ शब्दच नाही तर शब्दांचे एकमेकांशी असलेले संबंधही ओळखतात. म्हणजे ते नॉट या शब्दाचा गुडवर होणारा परिणाम समजतात. हो. आणि म्हणूनच ते review2.txt ला अचूकपणे निगेटिव्ह म्हणून ओळखू शकतं. कंपन्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे. ग्राहकांच्या प्रतिक्रियांमधील खरा सूर ओळखायला मदत होते. म्हणजे एआयला भावना कळते, पण ती भावना इंग्रजी वाक्यात आहे की फ्रेंच, मला वाटतं आधी भाषा तर ओळखावी लागेल ना. बरोबर. आणि नेमकी हीच क्षमता आपण आता तपासणार आहोत. लँग्वेज डिटेक्शन. भाषा ओळखणं हे तर खूपच सरळ वाटतंय. हो, हे NLPच्या जगातलं प्रवेशद्वार आहे. या एक्सरसाइजमध्ये आपण 3 वेगवेगळ्या फाईल्स टाकतो. लँग्वेज 1, लँग्वेज 2 आणि लँग्वेज 3. आणि एआय आपल्याला त्या इंग्रजी, फ्रेंच आणि स्पॅनिश असल्याचं अचूक सांगतं. यामागे कोणती प्रक्रिया घडली असेल? हे शाळेतल्या भाषांच्या परीक्षेसारखं आहे का? प्रत्येक भाषेची स्वतःची व्याकरण रचना, शब्दसंग्रह. तसंच काहीसं, पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर. हे मॉडेल म्हणजे एक अतिशय हुशार भाषातज्ञ आहे, ज्यांनी जगातल्या अनेक भाषांमधली कोट्यावधी पानं वाचली आहेत. ते प्रत्येक भाषेतील अक्षरांची आणि शब्दांची सांख्यिकीय रचना म्हणजे स्टॅटिस्टिकल पॅटर्न्स ओळखतं. उदाहरणार्थ इंग्रजीमध्ये TH एकत्र येण्याची शक्यता जास्त असते, तर इटालियनमध्ये शब्दांचा शेवट स्वरांनी होण्याची. अच्छा. हे निव्वळ भाषांतर नाही, तर भाषेच्या मूळ संरचनेची ओळख आहे. जागतिक कंपन्यांना याचा खूप फायदा होतो. त्यांना येणारा फीडबॅक आधी कोणत्या भाषेत आहे हे कळल्याशिवाय त्यावर प्रक्रियाच करता येत नाही. ठीक आहे, म्हणजे मशीनला भाषा कळली, त्यातील भावना कळली. आता पुढची पायरी त्या मजकुराचा मुख्य विषय काय आहे हे ओळखणं. इथेच की फ्रेज एक्स्ट्रॅक्शनची भूमिका येते. हो. हे म्हणजे एखाद्या मोठ्या लेखाचं TLDR म्हणजे टू लॉंग डिडंट रीड तयार करण्यासारखं आहे, नाही का? हो, पण हे एका हुशार TLDR सारखं आहे. हे फक्त जास्त वेळा येणारे शब्द उचलत नाही. म्हणजे तसं असतं तर प्रत्येक लेखातले महत्वाचे शब्द आणि, पण, एक असे असते. हां, बरोबर. यामागे एक संकल्पना वापरली जाते.
काय म्हणतात त्याला? हो, TF-IDF. TF-IDF. हे थोडं जड वाटते. मी सोपं करून सांगतो. समजा आपण एका इलेक्ट्रिक कारच्या रिव्ह्यूबद्दल बोलत आहोत. TF-IDF 2 गोष्टी तपासतं. पहिली, बॅटरी लाईफ हा शब्दसमूह या लेखात किती वेळा आलाय, ही झाली टर्म फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आणि दुसरी, तोच शब्दसमूह इतर हजारो लेखांच्या तुलनेत किती दुर्मिळ आहे, ही झाली इन्व्हर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी. अच्छा. कार हा शब्द या लेखात खूप वेळा येईल, पण तो इतर लेखांमध्ये येतो. पण फास्ट चार्जिंग किंवा ऑटोनॉमस ड्रायव्हिंग हे शब्दसमूह विशिष्ट आहेत. म्हणून AI त्यांना की फ्रेज म्हणून ओळखतं. वा, म्हणजे ते मजकुराचा गाभा ओळखतं, नुसते वरवरचे शब्द नाही. अगदी बरोबर. म्हणूनच डॉक्युमेंट 1.txt मधून ते मॉडर्न AI आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हे शब्दसमूह निवडतं. कमाल आहे. आता आपल्याला कळलं की मजकूर कशाबद्दल आहे, पण त्यात उल्लेख असलेल्या विशिष्ट गोष्टींबद्दल काय, म्हणजे माणसं, कंपन्या, ठिकाणं. आणि इथेच आपण पुढच्या अधिक सूक्ष्म पातळीवर येतो. नेम्ड एंटिटी एक्स्ट्रॅक्शन किंवा NER. बरोबर. जर की फ्रेज एक्स्ट्रॅक्शन आपल्याला काय सांगत असेल, तर NER आपल्याला कोण, कुठे आणि कधी हे सांगतं. हे एका गुप्तहेरासारखं आहे. हो ना. जो रिपोर्टमधील महत्त्वाच्या नावांना, तारखांना आणि ठिकाणांना अधोरेखित करतो. म्हणजे हे असंघटित माहितीला संघटित करण्याचे एक साधन आहे. हजारो बातम्यांच्या गदारोळातून मायक्रोसॉफ्ट या कंपनीचा उल्लेख कुठे कुठे आलाय हे शोधून काढण्यासारखं. अगदी तसंच हे अनस्ट्रक्चर्ड टेक्स्टला स्ट्रक्चर्ड डेटामध्ये बदलतं. जेव्हा आपण डॉक्युमेंट 1.txt मध्ये पाहतो की AIने Azure आणि मायक्रोसॉफ्टला ऑर्गनायझेशन म्हणून ओळखलं आहे आणि सिएटला लोकेशन म्हणून. हो, तेव्हा ते केवळ शब्द ओळखत नाहीये, ते त्या शब्दाला एका विशिष्ट प्रकारात म्हणजे कॅटेगरीमध्ये टाकत आहे. हीच क्षमता ज्ञानकोश म्हणजे नॉलेज ग्राफ्स तयार करण्यासाठी आणि शोध इंजिनला अधिक हुशार बनवण्यासाठी वापरली जाते. यामुळेच तुम्ही ॲपलचे CEO शोधता तेव्हा तुम्हाला टिम कुक हे नाव मिळतं, सफरचंदाच्या बागेची माहिती नाही. परफेक्ट. ही खरोखरच एक मोठी उडी आहे. आपण केवळ शब्द ओळखण्यापासून सुरुवात केली आणि आता आपण मजकुरातील व्यक्ती, संस्था आणि ठिकाणं ओळखण्यापर्यंत पोहोचलो आहोत. मला वाटतं या एक्सरसाइजमधला शेवटचा टप्पा या सगळ्याला एकत्र आणणारा असेल. बरोबर. टेक्स्ट समरायझेशन म्हणजे मजकुराचा सारांश बनवणं. हो. आणि सारांश बनवणं हे आतापर्यंत आपण पाहिलेल्या सर्व कौशल्यांची एक प्रकारे परीक्षाच आहे. की फ्रेजेस आणि एंटिटीज ओळखल्यानंतर AIला ठरवावं लागतं की यापैकी कोणती माहिती सारांशामध्ये ठेवण्याइतकी महत्वाची आहे. यात काही प्रकार आहेत का? हो, 2 मुख्य पद्धती आहेत. तुम्ही कदाचित एक्स्ट्रॅक्टिव्ह आणि ॲब्स्ट्रॅक्टिव्ह बद्दल ऐकलं असेल. हो, ऐकलं आहे. एक्स्ट्रॅक्टिव्ह पद्धत म्हणजे एका हुशार संपादकासारखी. AI मूळ मजकुरातील सर्वात महत्वाची वाक्य जशीच्या तशी उचलतं आणि त्यांना एकत्र जोडून एक सारांश तयार करतं. आणि आपण ह्या एक्सरसाइजमध्ये जे ॲप वापरत आहोत ते कदाचित याच पद्धतीचा वापर करत असेल. शक्यता आहे. हे प्रभावी आहे, पण यात नवीन काही तयार होत नाही. आणि ॲब्स्ट्रॅक्टिव्ह पद्धत. ॲब्स्ट्रॅक्टिव्ह पद्धत ही एका लेखकासारखी आहे. इथे AI मजकूर समजून घेतं आणि त्यातील मुख्य कल्पना स्वतःच्या शब्दात पुन्हा मांडतं. म्हणजे ते स्वतः वाक्य तयार करतं. हो, हे खूपच जास्त क्लिष्ट आहे आणि यासाठी GPT-4 सारख्या मोठ्या लँग्वेज मॉडेल्सची गरज असते. ते केवळ माहिती गोळा करत नाहीत, तर ती संश्लेषित म्हणजे सिंथेसाइज करतात. आणि मग जेव्हा डॉक्युमेंट 1.txt चा सारांश तयार होतो तेव्हा आपल्याला एक सुसंगत आणि वाचनीय परिच्छेद मिळतो जो आपला वेळ वाचवतो. तर या सगळ्याचा अर्थ काय? या काही मिनिटात आपण पाहिलं की AIने एका साध्या टेक्स्ट फाईलमधून भावना, भाषा, मुख्य विषय, त्यातील महत्त्वाची नावं आणि शेवटी त्याचा सारांश कसा काढला. हे एका लहानशा प्रात्यक्षिकातून NLPच्या प्रचंड क्षमतेची एक झलक दाखवतं. आणि ही खरंच फक्त एक झलक आहे. एक्सरसाइजच्या शेवटी उल्लेख केल्याप्रमाणे आपण जे वापरलं ते एक प्रात्यक्षिक ॲप आहे. व्यावसायिक जगात यापेक्षा खूप प्रगत साधनं असतील. नक्कीच,
कंपन्या ॲज्युअर AI लँग्वेजसाठ्या सेवा वापरतात. याची कल्पना अशी करा की आपण वापरलेलं वेब ॲप म्हणजे एक साधं कॅल्क्युलेटर आहे, तर ॲज्युअर सेवा म्हणजे एक संपूर्ण डेटा सायन्स लॅब. जिथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार विशिष्ट मॉडेल्स तयार आणि प्रशिक्षित करू शकता. बरोबर. म्हणजे हे छोटा ॲप म्हणजे मोठ्या AI सिस्टीमच्या क्षमतेचं एक प्राथमिक रूप आहे, पण यातून नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या मूळ संकल्पना समजून घेण्याचा हा एक उत्तम आणि सोपा मार्ग आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण पाहिलं की AI मजकुराचं विश्लेषण करून भावना, भाषा, मुख्य कल्पना आणि महत्त्वाचे घटक कसे ओळखू शकतं. आणि त्याचा सारांशही कसा बनवू शकतं? पण यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, नाही का? नक्कीच. आपण पाहिलं की AI वस्तुस्थितीवर आधारित माहिती काढण्यात आणि सारांश बनवण्यात खूप प्रभावी आहे. पण जेव्हा मानवी संवादातील गुंतागुंती येते, म्हणजे व्यंग किंवा सांस्कृतिक संदर्भ, तेव्हा काय होतं? उदाहरणार्थ, वा, अजून एक मीटिंग हे वाक्य. अगदी. हे खऱ्या उत्साहाने म्हटलंय हे की त्रासिकपणाने? हे मशीन कसं ओळखणार? हाच तो प्रश्न आहे. मशीन या दोन्हींमधला फरक कसा ओळखेल? शब्दांच्या पलीकडचा अर्थ, मानवी भावनांमधील ही गुंतागुंत आणि संदर्भ समजून घेणं. हेच या क्षेत्रापुढील पुढचं मोठं आव्हान आहे.